नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेंजच्या चॅनल वरती। तर आपण करणार निफ्टीचा अनालिसिस टाइम झाला 9:38। आज आहे 27 जुलै। तर आपल्याला काय चेक करायचं, सगळ्यात पहिले शिफ्टिंग चेक करायची। शिफ्टिंग बघूया, रेजिस्टन्स साइडला शिफ्टेड फ्रॉम बॉटम दाखवतोय 23,900 वरून 23,950, 9 वाजून 16 मिनिटाची शिफ्टिंग येईल, आपण कन्सिडर नाही करणार। म्हणजेच माझा रेजिस्टन्स आहे 23,950 ला, कुणामुळे तो ओवाय चेंज मुळे। आता त्याचा येलो बॉक्स वरती दिसतोय आणि व्हॉल्यूमचं पण मला येलो बॉक्स दिसत आहे। सगळ्यात पहिले मी चेक करणार 24,000 वरती काय ओवाय चेंज इन्क्रीजिंग करताना दिसतोय का, तर हा फ्लॅट आहे। जर इन्क्रीजिंग असेल तरच तो बुलिश होऊ शकतो। बुलिश होऊ शकतो कुठपर्यंत, 24,000च्या रेजिस्टन्स पर्यंत। आता येऊया व्हॉल्यूम, बघताय 23,950 ला इन्क्रीजिंग आहे, व्हॉल्यूम पण इथे इन्क्रीजिंग आहे, ओवाय फ्लॅट आहे। जर समजा इकडे पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग झाला तर मार्केट 23,950 वरनं करेक्शन देऊ शकतो। आता आपल्याला काय चेक करायचंय, सपोर्ट साइडला चेक करूया। सपोर्ट साइडला शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतोय 23,950 वरनं 23,900, ती शिफ्टिंग झालेली 9 वाजून 17 मिनिटाची। तर या शिफ्टिंगला आपण कन्सिडर नाही करणार। का नाही करणार, कारण 9:20 नंतरच्या आपण शिफ्टिंगला मान्यता देतो। आता सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे 23,900 वरती, व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मुळे। आता त्याचा पर्सेंटेज बॉक्स चेक करूया। तर येलो बॉक्स मला 24,000 वर दिसतोय, त्याचा पर्सेंटेज ग्राफ बघितला तर तो काय आहे, फ्लॅट आहे, इन्क्रीजिंग नाहीये, डिक्रीजिंग नाहीये। म्हणजेच काय, सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे। त्याच्या खाली पण चेक करूया, 23,950 वरती इन्क्रीजिंग आहे का, इथे पण फ्लॅट आहे। त्याच्या खाली बघितलं तर 23,800 वरती 65 आणि 49%, इकडे चेक करून बघूया, तिकडे डिक्रीजिंग आहे। म्हणजेच माझा सपोर्ट स्ट्रॉंग आहे 23,900 ला, सपोर्ट साइड क्लिअर आहे। सपोर्टला आलं तर माझं मी एक कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहे। रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड मध्ये कधी करू शकतो, तर 24,000चा एक रेजिस्टन्स, 23,950 चा एक रेजिस्टन्स। जर वरची वीकनेस संपली आणि रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम झाला तर 23,950 च्या रेजिस्टन्स वरनं मी पुढचा प्लॅन करणार आहे, नाहीतर 24,000च्या रेजिस्टन्स पर्यंत वाट बघणार। सपोर्ट जर शिफ्टिंग टुवर्ड्स स्टॉप झाला आणि रेजिस्टन्स वरती स्ट्रॉंग झाला, त्याच्या रेजिस्टन्सच्या वरती जर वीकनेस आली तर मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार नाही, कारण दोघांची शिफ्टिंग बुलिश होऊ शकते। ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पोस्ट मार्केटमध्ये, धन्यवाद।